सौंदत्ती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या। कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला निवेदन। पुढील महिन्यात 12 ते 14 डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे। या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेच्या वतीने आज गुरुवारी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले। कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस कार्यालयाला भेट दिली। यावेळी संघटनेच्या वतीने यात्रा काळातील समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात यात्रा काळात कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेस तसेच साहित्य घेऊन येण्याचा अवजड वाहनांना डोंगरावर प्रवेश दिला जावा, पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी। यात्रा काळात पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता पथदीप, देवी दर्शन, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच महिला पोलीस व्यवस्था करण्यात यावी। मराठी भाषेतील माहिती फलक या संदर्भात विशेष उपाययोजना हाती घेण्यात याव्या। पौर्णिमा यात्रेला 3 लाखाहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर उपस्थित असतात, त्यामुळे यात्रा काळात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, चोरट्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। निवेदनाचा स्वीकार करून बोलताना सौंदत्ती रेणुका देवी यात्रा संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीत कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांची दखल घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालय शिस्तदार फ्रँकीने सांगितले। जिल्हा पोलीस कार्यालय अधीक्षक यांनी सौंदत्ती रेणुका देवी यात्रा काळात प्रशासनाच्या वतीने यात्रेकरूंच्या सोयीसुविधांची काळजी घेत असते। पोलीस प्रशासन यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिततेसंदर्भात त्याचबरोबर वाहतुकीच्या संदर्भात उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले। यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, सरचिटणीस दयानंद गवाडे, चिटणीस तानाजी चव्हाण, अच्युतराव साळोखे, आनंदराव पाटील, केशव माने, गजानन विभूते, रमेश बनसोडे, मोहन तात्या साळोखे, केशव माने, शालिनी सरनाईक, लता सोमवंशी व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते। जाधव, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष। आमची संघटना 87 सालापासून आज 37-38 वर्षे रेणुका भक्तांच्यासाठी काम करत आहे। रेणुका भक्तांचे सौंदत्ती डोंगरावर ज्या काही प्रश्न समस्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत दरवर्षी येत असतोय। या समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे, टॉयलेट बाथरूमची समस्या आहे, यात्री निवास आहे, दर्शनाच्या सोयी आहेत। बऱ्याच सोयी आता सोडवलेल्या आहेत त्या कर्नाटक गव्हर्नमेंटनं चांगल्या प्रकारे यात्री निवास केले आहेत, परंतु तरी सुद्धा काही अडचणी येतात। भक्तांच्या रांग आता जास्त वळून यावं लागतं आणि नॉनव्हेज तिथं आता बंद केलेलं आहे। इथून पुढे ते निवेदन देण्यासाठी आम्ही दरवर्षी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि सौंदत्ती देवस्थान यांना आमच्या प्रश्न समस्या अडचणी सांगण्यासाठी येतोय। त्याचबरोबर जुगुळबाईवर सुद्धा पाण्याची समस्या असते। मागच्या वेळेला आलो तर त्यावेळेला फार अस्वच्छ आणि जुगुळबाईमधलं पाणी घाण होतं, ते आता स्वच्छ झालं का नाही माहीत नाही, पण ते सुद्धा त्याला सुद्धा निवेदन देणार आहे। या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत। ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर शहरातील शहरवासियांची यात्रा म्हणून गणली जाते गेली 37-38 वर्षे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे चांगल्या प्रकारे इथं उत्पन्न सुद्धा महसूल सुद्धा आमच्या कोल्हापूर शहरातले यात्रेकरू देत असतात। देवीचं दर्शन होणं महत्त्वाचं असतंय आणि त्याचबरोबर आम्हाला चांगल्या सुविधा देणं महत्त्वाचं आहे। आणि आमच्या ज्या काही प्रश्न समस्या अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी भेटतोय, निवेदन देतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा बरीच सुविधा या गव्हर्नमेंटने सुद्धा सुविधा केलेल्या आहेत। त्याचबरोबर आता मी इथं निवेदन दिल्यानंतर सौंदत्ती डोंगराचे जे सौंदत्ती देवस्थानचे जे सचिव आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन द्यायला जाणार आहे। आमच्या ज्या काय प्रश्न समस्या अडचणी आहेत त्या जिल्हाधिकारी साहेबांनी समजावून घ्याव्यात आणि त्या सोडवाव्यात, एवढीच आमची विनंती आहे। हा भक्त साधारणपणे आमची 12 तारखेला, 13 तारखेला, 14 तारखेला 3 दिवस आमची यात्रा असतात, पण 14 तारखे हा यात्रेचा मुख्य दिवस आहे। डिसेंबर महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात यात्रा आमची सुखरूप आणि सुरळीत पार पाडावी हीच रेणुका मातेच्या चरणी आमची प्रार्थना। रेणुका भक्त संघटनेतर्फे कोल्हापुरातून आम्ही कलेक्टर साहेबांना, बेळगाव येथील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना तिथं जे आमचे प्रॉब्लेम होतात, कारण कोल्हापुरातून लाखो भाविक या दर्शनासाठी येतात,
पण त्यांची खेळसांडणी होत्या, त्यामध्ये आमच्या एसटी जर गाड्या आज सोडायला म्हटलं तर एसटी सोडायला 500 ते 1000 रुपये घेतले जातात. परत तिथं आज दर्शनासाठी जायचं म्हटलं तर दर्शनाला किमान 1000 दिला तुम्हाला डायरेक्ट दर्शन देतो, हे असं तिथं सगळं नियोजन चालू आहे. तर ते थांबावं, पाण्याची सोय, लाईटची सोय, परत खाली लिंबाच्या जागेवर सुद्धा आम्हाला गाडीच्या भक्तांना आम्हाला खाली सोडलं जात नाही, कारंजाच्या पाण्याने आंघोळ करून आम्हाला ते जत्रेत वरती सोडतात, तर ते सुद्धा थांबावं यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे. माझं नाव प्रशांत खाडे, मी करवी निवासी रेणुका भक्त संघटनेचा सचिव.